1998 या वर्सा उक्तडार आयिल्लो पॉवर रिबेट स्कॅम अर्थात वीज दर सवलत घोटाळ्यान त्या वेळार वीज मंत्री आणि सद्याक पंचायत आणि येरादारी मंत्री आशिल्ले मोविन गुदिन्हो हांकां 27 वर्सांच्या खटल्या उपरांत सेशन्स कोर्टान निर्दोष थारायत. ह्या खटल्याचो शेवट जालो. या प्रकरणाचे प्रोसिक्युशन हे गोंय सरकारान थ्रू क्रायम ब्रांच केल्ले. हातूंत आशिल्ल्या आरोपा प्रमाण कांय इनएलिजिबल इंडस्ट्रियल युनिट्सांक वीज वापराचेर 25% रिबेट वा सवलत दिल्ली, जाका लागून राज्याक सुमार 4.5 कोटी रुपया परस चड नुकसाण जाल्ले. हो स्कॅम सगळ्यांत पयलीं गोंय राज्याचे आदले मुखेलमंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकर हांणी 1998 ह्या वर्सा विधानसभेच्या अधिवेशनात उक्तडार हाडिल्ले. त्या वेळार हो सगळ्यांत मोठो आर्थीक घोटाळो आशिल्ल्याचें सांगले वता. मोविन गुदिन्हो हे काँग्रेस मंत्री आशिल्ले आणि हे प्रकरण एक मोठो पॉलिटिकल फ्लॅश पॉइंट जाल्लो. या उपरांत क्रायम ब्रांचान FIR दाखल केली. 2006 या वर्सा चीटिंग, फॉर्जरी, कॉन्स्पिरसी आणि मिसकंडक्ट हाचे चार्जीस फ्रेम केल्ले. हो खटलो बरोच काळ चल्लो. अक्षरशः हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टान लेगीत ही सुनावणी बेगीन पुराय करपाचो आदेश दिल्लो. दरम्यान मंत्री मोविन आणि BJP जॉईन करून ते सद्याक मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांच्या कॅबिनेटान मंत्री आसा आणि आपल्या विरोधातले आरोप तांणी सदांच नाकारल्यात. आता सेशन्स कोर्टान तांकां सगळ्या आरोपांतल्यान निर्दोष म्हूण जाहीर केला. मात्र राज्य सरकारा समोर आता मोठो प्रश्न आसा तो म्हळ्यार ह्या सेशन्स कोर्टाच्या निर्णया विरोधात हायकोर्टान अपील करपाचें काय ना. जे प्रकरण पर्रीकर हांणी गोंयांतल्या भ्रष्टाचाराचे मोठे उदाहरण म्हटिल्ले ते मंत्री मोविन गुदिन्हो हांकां निर्दोष थारायत सोंपले. मात शासन, जबाबदारी, पॉलिटिकल लेगसी ह्या विशयाचेर मात अजून प्रश्न कायम आसा.